कुत्र्यांवर अत्याचार करून त्यांना फाशी द्यायचा। गावातील कोंबड्यांवर, शेळ्यांवर, गावातील महिलांवर देखील या नराधमाने अत्याचार केले। हा नराधम गावात असताना महिला अक्षरशः शेतात जाण्यात घाबरायच्या। नसरापूर गावातील वयोवृद्ध महिलेवर कोयत्याचा दाग दाखवून अत्याचार केला। स्वतःच्या मुलीवर देखील त्याने अत्याचार केला। स्वतःच्या मुलीला देखील या नराधमाने सोडलेले नाही। नमस्कार, आपण आपलं स्वागत आहे जर्नलिस्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तळपायाची आग मस्तकात जाईल, वारंवार अत्याचार करून देखील थांबला नाही। भीमराव कांबळे याच्या गुन्हेगारी इतिहासात सध्या पोलीस आणि सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। 2019चे प्रकरण, ज्यामुळे तो चर्चेत आला। एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला। त्यावेळी अटकही झाली, मात्र तांत्रिक कारणामुळे आणि साक्षीदाराच्या कमतरतेमुळे तो निर्दोष सुटला। नसरापूर आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या मते भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे। पुणे जिल्ह्यातील नसरापूर बोर येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। ही धक्कादायक घटना मेच्या पहिल्या आठवड्यात उघडकीस आली। आपण या नराधमाने केलेल्या कृत्याचा घटनाक्रम पाहूयात। शुक्रवारी 1 मे दुपारी नसरापूर येथील राम मंदिरातून ही मुलगी बेपत्ता झाली। शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती मुलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसली। यावरून पोलिसांनी 65 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली ठेवला। या प्रकरणी 65 वर्षीय भीमराव कांबळेला अटक करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या विकृत स्वभावामुळे त्याला मूळ गावातून 20 वर्षापूर्वीच हाकलून देण्यात आले होते। गावकऱ्याने त्याच्यावर गावबंदी घातली होती, परंतु त्याची कृत्य काही थांबत नव्हती। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीने किरकोळ मारामारीची केस आहे असा अजब दावा न्यायालयात केला। यामुळे संतापाची लाट हे आणखीन वाढली आहे। या घटनेनंतर पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको करण्यात आला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी ग्रामस्थांनी आणि पीडित नातेवाईकांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे आणि हा खटला जलद गतीने चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावे असे आश्वासन दिले आहे। पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून करण्यात आली आहे। धन्यवाद।